नांदगाव पोलिसांची मोठी कामगिरी. शहरातील इलेक्ट्रॉनिक दुकानातील काही मोबाईल व रोख रक्कम लंपास करणारे चोर मध्य प्रदेश येथे पकडण्यात यश आलंय. या कामगिरीची नांदगाव पोलिसांचे शहरातून जनतेतून कौतुक होत आहे. नांदगाव शहरातील 13 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास माणिक संकुल येथील संजय इलेक्ट्रॉनिक दुकानाचे शटर उचलून आत शिरले आणि काही मोबाईल व रोख रक्कम चोरी झाल्याची घटना घडली. फिर्यादी संजय हिरामन जाधव यांनी सकाळी दुकानावर आल्यावर आपल्या दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच नांदगाव पोलिसांनी तक्रार दिली. नांदगाव पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता 3 संशयित आरोपी दिसले. पोलिसांनी लगेच चक्र फिरवत आरोपींचा शोध घेतलाय. आरोपी सुद्दाम उर्फ निसार नासिर खान वर्ष 22 राहणार मध्य प्रदेश येथील कटनी येथे 18 मार्च रोजी अटक करण्यात आली आहे. राहणार कामेटी रोड, टिपू सुलतान चौक, नागपूर. हल्ली राहणार इंदोर इर्शाद कॉलनी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडे एकूण 13,461 रुपये, 12,999 रुपये किमतीचे सॅमसंग कंपनीचे मोबाईल, टोटल 26,361 रुपये 2 मोबाईल जप्त करण्यात आले. पासून चौकशी केल्यावर आरोपीने कबुली दिली आहे. यांनी संजय इलेक्ट्रॉनिक दुकानात चोरी केली असून अजून चोरी उघडकीस येण्याची शक्यता आहे. 2 संशयित आरोपींचे नाव समोर आले. ताहिर साजिद खान वर्ष 23 राहणार खजरी कला, पिपलाणी, जिल्हा भोपाळ. अक्षय हेमराज फोहड वर्ष 27 राहणार हिंगणा, रायपूर, जिल्हा नागपूर. हे दोन्ही आरोपी फरार आहेत. नांदगाव शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. नांदगाव पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी जाऊन पाहणी घेऊन कशा प्रकारे चोरी करतात आणि याबद्दल डेमो दाखवून चोराची चक्क ढिंडच काढली आहे. संजय इलेक्ट्रॉनिक शॉपचे मालक यांनी नांदगाव पोलिसांचे आभार मानले. पुढील तपास पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस संधूसाहेब, मनमाड उपविभागाचे पोलीस अधीक्षक महाजन साहेब, नांदगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुद्दसर शेख, दिलीप निकम, दत्तात्रय सोनवणे हे करीत आहे, अशी माहिती नांदगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी दिली आहे. 13 फेब्रुवारी रोजी रात्री माझ्या दुकानात चोरी झाली. त्याच्यात 1.5 लाख रुपये कॅश आणि 2-3 मोबाईल चोरीला गेले. तर मी लगेच 14 तारखेला पोलिसांकडे गेलो आणि रितसर तक्रार दिली. नंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आणि आज दिनांक किती आहे? आज 19/3/2026 रोजी पोलिसांनी ते एका चोराला पकडून दुकानात आज आणलंय 2 वाजता. तर मी त्याबद्दल पोलिसांचे खूप खूप आभार मानतो. त्यांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल, खूप सहकार्य केल्याबद्दल. तर संजय हिरामन जाधव नावाचे एक व्यापारी आहेत आणि ते त्यांचं माणिक संकुलमध्ये मोबाईल शॉप आहे. त्यांनी आमच्याकडे एक तक्रार नोंदवली होती चोरीची. ती आमच्याकडे 53/2026 भारतीय न्याय संहिता 331 आणि 305 म्हणजे घरफोडी चोरी असा गुन्हा आम्ही दाखल केला होता. आणि त्यांच्या दुकानातून काही 2 मोबाईल चोरी गेलेले होते. आम्ही त्या गुन्ह्याच्या तपासात होतो. तो गुन्हा आम्ही 13 फेब्रुवारीला दाखल केला होता. तपासाच्या दरम्यान आम्हाला जी माहिती प्राप्त झाली होती ती माहिती जो त्यांचं चित्रीकरण आणि व्हिडिओ आणि तो CCTV मिळालं होतं त्याच्यामध्ये 3 संशयित दिसत होते आणि आम्ही त्यांच्या मागावर होतो. त्यांची अधिक माहिती जेव्हा घेतली तेव्हा ते आम्हाला कटनी येथे मध्य प्रदेश इथे असल्याची माहिती समजली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार मुदत्सर शेख आणि त्यांचे सहकारी करत होते. तपासाच्या दरम्यान आम्ही मार्गदर्शन घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन कटनी येथून आम्हाला एक आरोपी ताब्यात मिळाला आहे. त्या आरोपीचं नाव सद्दाम निसार नासिर खान असे आहे. तो 22 वर्षाचा आहे. तो मूळ राहणारा जो आहे तो नागपूरचा आहे, पण हल्ली इंदोर येथे राहतो. त्याची इतर 2 आरोपींची ओळख झालेली आहे. त्याचं नाव ताहिर खान आहे आणि अक्षय फोड असे नाव आहेत. हे दोघं एक MP चा आणि एक नागपूरचा असा राहणार आहे. यांची ओळखच मुळे जेलमध्ये झाल्याचे प्रत्यक्ष आम्हाला सांगत आहेत. यांच्या हातून यापूर्वी देखील त्या चोऱ्या घरफोड्या झाल्याचे याने कबुली दिलेली आहे. आणि ही जी चोरी आहे ही करण्यापूर्वी 13 तारखेला इथे नांदगावमधील एक लॉज जे आहे त्या लॉजमध्ये राहिलेले आहेत. ते 3 जण यांनी लॉजमध्ये राहण्यापूर्वी शहरातून पायी फिरून दुकानांचं सावज यांनी हिरलेलं आहे, रेकी केलेली आहे. रेकीच्या दरम्यान त्यांनी हे दुकान रात्रीच्या वेळी चोरी करण्यासाठी निवडलं असल्याचं आम्हाला कबुली दिलेली आहे. रात्री यांना जेव्हा भूक लागली तेव्हा हे आपल्या शहरातील एक जे बिर्याणी सेंटर आहे लकी बिर्याणी इथे जाऊन 100 रुपयाला आम्ही बिर्याणी घेतल्याचं पण सांगितलं आहे. ते दुकान पण आम्हाला त्यांनी दाखवलं आहे. आणि अशा रीतीने त्यांच्याकडून ही घरफोडी चोरी करून जी मालमत्ता यांनी आम्हाला हस्तगत करून दिलेली आहे
त्याचप्रमाणे त्यांनी अजून किती चोऱ्या केलेल्या आहेत याबाबत माननीय न्यायालयाकडून आम्ही पोलीस कस्टडी रिमांड अधिक मिळवून यातील 2 जे आमचे फरार आणि पाहिजे असलेले आरोपी आहेत यांना आम्ही शोध घेऊन सदर गुन्ह्यात अटक करणार आहोत आणि सदर गुन्ह्याच्या तपासकामी आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री बाळासाहेब पाटील साहेब, आमचे अपर पोलीस अधीक्षक श्री संधू साहेब, तसेच मनमाड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार मुदतसर शेख असे करीत आहेत आणि सदर आरोपीला आम्ही रिमांड मुदतीत अधिक अजून किती गुन्हे केलेले आहेत नांदगावमध्ये यापूर्वी किंवा दरम्यानच्या काळात यांनी ज्या काही घरफोड्या केल्या असतील त्या निष्पन्न होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. तथापि नांदगाव वासियांना, व्यापारी वर्गांना आम्ही नम्र निवेदन करतो की काही दुकाने हे आमच्या गस्तीच्या दरम्यान दृष्टिक्षेपात येत नाहीत त्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावावेत, जेणेकरून हा आम्हाला CCTVच्या माध्यमातून गुन्हा उघडकीस आलेला आहे. म्हणून नम्रतेने आमचं जे निवेदन आहे त्या निवेदनानुसार व्यापारी वर्गांनी CCTVचे जास्तीत जास्त कसा वापर करता येईल, कसं त्यांची आपल्याला मांडणी करता येईल त्याची दक्षता घ्यावी आणि त्याच्या दृष्टीने त्या CCTVच्या माध्यमातून आम्हाला चोरीचा शोध घेण्यास खूप उपयुक्तता होते अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि तरी नागरिकांनी यापुढे आपल्या दुकानांची काळजी घेण्यासाठी CCTVचा वापर करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बुडते नांदगाव.